मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामधली जी सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे ती आहे रयत शिक्षण संस्था. आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या काही शिक्षकांच्या जे पद आहेत ते पद किती रिक्त आहेत, ते प्रवर्गानुसार, त्यांच्या माध्यमानुसार आणि ते कोणत्या गटाचे आहेत यावर चर्चा करायची आहे. ही जाहिरात एक थोड्याच वेळात मी आपल्या या स्क्रीनवर शेअर करणार आहे. आणि मग त्या जाहिरातचं आपल्याला रीडिंग करायचं आहे आणि ती पूर्ण जाहिरातचं अंडरस्टँडिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय तो जाहिरातीवर बनवतोय, आणि जाहिरात कुठली आहे तर रयत शिक्षण संस्थेची आहे. सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, साताऱ्याची रयत शिक्षण संस्था असं म्हणतो आपण. त्या संस्थेची जाहिरात आज आपल्याला बघायची आहे. आणि ती पूर्ण जाहिरात आपल्याला समजून घ्यायची आहे. कोणत्या विभागाची आहे, माध्यमिक विभाग आहे, प्रायमरी विभाग आहे, की हायर सेकंडरीची आहे, कुठल्या गटाची आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. कारण कसं आहे तर आता सर्व जाहिराती तुमच्यासाठी पवित्र पोर्टलवर त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या जाहिरातीचं तुम्हाला अवलोकन करायचं आहे 29/1/2024 पर्यंत. आणि त्यानंतर तुम्हाला विकल्पाचा फॉर्म भरून द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर विकल्पाचा फॉर्म भरून द्यायचा असेल किंवा पसंतीक्रम तुम्हाला भरून द्यायचा असेल, तर जेव्हा आपण हा पसंतीक्रम भरून देऊ तेव्हा आपल्याला सगळ्या जाहिरातीचं अवलोकन होणं फार महत्वाचं आहे. आणि मग आपण आपल्या टॅटची गुणवत्ता पाहणार आहे आणि त्या गुणवत्तेनुसार आपल्याला आपले पसंतीक्रम कोणकोणत्या जिल्ह्याचे भरून द्यायचे आहे त्याचा निर्णय घ्यायचा आहे, त्याचं एक तुम्हाला जजमेंट घ्यायचं आहे. तर ती जाहिरात मी आता शेअर करतोय. ती जाहिरात शेअर करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कारण ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये कुठले पद आहेत ते सुद्धा आपल्याला या चर्चेच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि दुसरं असं की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा. आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं जे काही सबस्क्रिप्शन आहे, म्हणजे ज्याचं जे नोटिफिकेशन आहे ते जर समजा तुम्ही सबस्क्राईब केलं त्या चॅनलला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळते. आणि मिळाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओ मधून ज्या काही तुमच्या कामाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. चला तर मग मी आता ती जाहिरात इथं शेअर करतो. आपल्याला ती जाहिरात बघायची आहे. सर्वात मोठी मित्र ही शिक्षण संस्था आहे, ज्या शिक्षण संस्थेचं रयत शिक्षण संस्था ही या संस्थेचं नाव आहे. बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, मान्य दिनांक आहे 22/1/2024 आहे. संस्थेचे नाव दिलेलं आहे रयत शिक्षण संस्था सातारा. प्रायमरीसाठी ही जाहिरात आहे. रयत शिक्षण संस्था या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आणि त्यांनी आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. बघा, अनुसूचित जाती महिला एक आहे, समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त एक आहे, एकूण 2 पद आहेत. अनुसूचित जमातीसाठी नील आहे, निरंक आहे, एकही पद नाही. अनुसूचित जमाती पेसासाठी सुद्धा नाहीये. विजा अ साठी सुद्धा नाही आहे. भज ब साठी सुद्धा नाही आहे. भज क साठी सुद्धा निरंक आहे. भज ड पण निरंक आहे. इतर मागासवर्गीय समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे, एकूण पद एक आहे. त्याच्यानंतर विमाप्र हे नील आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस याच्यासाठी समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे, एकूण एकच पद आहे. आणि खुल्ला प्रवर्गासाठी महिला आरक्षणासाठी एक पद आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे आणि एकूण 2 पद आहेत. त्याच्यानंतर दिव्यांग 4% निरंक आहे याच्यामध्ये. अनाथ 1% हे सुद्धा निरंक त्यांनी दिलेले आहे. एकूण जागांची संख्या जी आहे ती 6 आहे. आरक्षण प्रवर्गानुसार ज्या जागा या रयत शिक्षण संस्थेला भरायच्या आहेत त्याचं विवरण इथं त्यांनी दिलेलं आहे, ते आपण समजून घेतलेलं आहे. आता त्यांचं जे काही शैक्षणिक व्यावसायिक गट कोणता आहे ते आता खाली जाहिरातीमध्ये येणार आहे. ते जाहिरात आता बघायची आहे आपल्याला, आणि त्याच्यानुसार कोण अप्लाय करू शकतो तिथं ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील. माध्यम आहे मराठी माध्यम. पद दिलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर, 1 ते 4 किंवा 1 ते 5 ला शिकवायचं आहे, म्हणजे 1 ते 4 किंवा 1 ते 5
या गटाची ही जाहिरात आहे मित्र, इथे हे समजते. इथं वेतन श्रेणी दिलेली आहे त्यांनी, 16,000 शिक्षण सेवकाचं जे मानधन आहे ते दिलेलं आहे. अनुदानाचा प्रकार ही संस्था ऍडेड आहे. विषय तर सर्व विषय त्यांना शिकवायचे, ऑल सब्जेक्ट सॉरी. शिकवण्याचे माध्यम मराठी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC, आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा म्हणजे DTED पाहिजे त्यांना, म्हणजे HSC DED. आणि सर्वचे सर्व विषय शिकवायचे आहेत मराठी माध्यमामध्ये मित्र शिकवायचे आहेत. त्यांनी इथं दिलं आहे TET पेपर फर्स्ट, CTET पेपर फर्स्ट पाहिजे झालेले, किंवा TET पेपर फर्स्ट किंवा CTET पेपर फर्स्ट. एकूण पद आहेत याचे 4. त्याचं आरक्षण वर दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर मराठी माध्यम आहे. ग्रॅज्युएट टीचर आहे, 6 ते 8 साठी पाहिजे यांना. 16,000चं मानधन आहे. अनुदानाचा प्रकार ऍडेड आहे. विषय त्यांनी दिलेला आहे लँग्वेज, पण इंग्लिश शिकवण्यासाठी पाहिजे. शिकवण्याचे माध्यम डॅश आहे. त्याच्यानंतर आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे BA इंग्लिश पाहिजे त्यांना ग्रॅज्युएशन. डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे DTED किंवा BEd पण चालेल. TET पेपर 2 एनी सब्जेक्ट, CTET पेपर 2 एनी सब्जेक्ट, त्याची एक जागा आहे त्यांच्याकडे. पुढं मराठीच माध्यम आहे. ग्रॅज्युएट टीचर आहे, 6 ते 8 साठी पाहिजे त्यांना. 16,000 त्याचं मानधन राहणार आहे. ऍडेड आहे, सायन्स साठी पाहिजे. शिकवण्याचं माध्यम मराठी, ग्रॅज्युएशन म्हणजे BSc बायोवाले जे काही उमेदवार आहेत, प्लस त्यांच्याकडे DTED किंवा BEd पाहिजे. त्यांचं TET पेपर 2 मॅथ सायन्स किंवा CTET पेपर 2 मॅथ सायन्स पाहिजे. एक पोस्ट आहे, आणि अशा एकूण 6 पोस्ट आहेत मित्र या रयत शिक्षण संस्थेमध्ये. प्रायमरी टीचरची ही जाहिरात आहे, एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यांनी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. या सर्वसाधारण सूचना मी या अगोदर पण वाचलेल्या आहेत. या प्रत्येक जाहिरातीमध्ये कॉमन सूचना असतात. 14 सूचना त्यांनी दिलेल्या असतात. या जर तुम्ही त्याचं रिडिंग एकदा जरी केलं असेल तरी तुम्हाला ते ज्या काही सूचना आहेत त्या सूचना माहीत आहेत. त्या पुनश्च मी वाचत नाही, परंतु त्याच्यामधल्या काही सूचना अशा असतात की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच इथं अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केल्यानंतरच मग तुम्हाला तुमच्या पसंती क्रमाची जी काही लिस्ट येणार आहे, जिथं द्यायची आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये या संस्थेचं नाव येते आणि तिथं तुम्हाला हा पसंती क्रम द्यावा लागते. ते कार्य तुमचं 29 जानेवारी 2024 नंतर म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल. तुम्हाला एक 8 ते 10 दिवसाचा वेळ दिला जाईल. त्या 8 ते 10 दिवसाच्या वेळेमध्ये तुम्हाला पसंतीक्रम मित्र भरून द्यायचे आहेत. आणि पसंतीक्रम भरून दिल्यानंतरच मग तुमची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये नाव येणार आहे टॅटच्या गुणवत्तेनुसार. आणि ते नाव आल्यानंतर ते जर वैध इंटरव्ह्यू असेल तर एकाच 3 पाठवल्या जातील, आणि विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर एकाच 1 उमेदवार पाठवल्या जाईल. विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जर लिस्टमध्ये नाव आलं म्हणजेच आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही. फक्त आपलं डॉक्युमेंट तिथं कसं व्हेरिफिकेशन राहते. पण वैध इंटरव्ह्यू असेल तर मग इंटरव्ह्यू द्यायला आपल्याला जावं लागेल. मग ते 30 गुणाचा तिथं प्रकार येतो. त्या 30 गुणामध्ये तुम्हाला किती गुण मिळतात त्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर अशा प्रकारे आपण रयत शिक्षण संस्थेच्या जाहिरातीवर आज चर्चा केलेली आहे. पुनश्च एकदा मी आपल्याला विनंती करेल, माझी चर्चा तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला तुम्ही काय करा मित्र हो, लाईक करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझं चॅनल जे आहे युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन जाहिरातीवर आपण चर्चा करणार आहे. तर मी आता या चर्चेला इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.